आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. आपल्या सर्वांचं धन्यवादही देतो की सध्या जिल्हा परिषदची निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपण खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगानं या निवडणुकीच्या बातम्या देत आहात आणि अशा धावपळीच्या वेळेतही आपण वेळात वेळ काढून आमचे नेते मित्र संस्थेचे उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहात. आज दोन विषयाच्या अनुषंगानं ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. कालच महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महिलांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीचा ग्रामीण आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या जाहीरनामा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कालच प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात व अर्थसंकल्पाबाबत आदरणीय राणादादा आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी आदरणीय राणादादांना विनंती करतो की आपण सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधावा. ते पुढे भाषण करून घेतल्यानंतर काही जण असे जरा काही जण असे जरा तुम्ही असं धरा, तुम्ही असं धरा, मी तसं धरतो, तुम्ही असं धरा. हा, मी असं जमलं. थँक्यू. हे कोण आहे आपले? नमस्कार. आपल्याला दोन विषयांच्या बाबतीमध्ये थोडंसं इंडिपेंडेंट बोलायचं होतं. पहिला विषय म्हणजे आपला जो वचननामा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून आपण काही महत्त्वाच्या विषयांच्या बाबतीमध्ये अभ्यास करून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या पद्धतीने आपल्या राज्याचं नेतृत्व करत आहेत आणि ज्या पद्धतीने शासनाच्या माध्यमातून जनतेची सेवा तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सुलभतेने करण्याचा प्रयत्न करतायत, त्याचं अनुकरण आपल्या येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामकाजामध्ये प्रत्यक्षात आणण्याच्या हेतूने आम्ही 10 विषय घेतलेले आहेत. पहिला विषय जो आहे तो लोकाभिमुख, प्रगत आणि पारदर्शक प्रशासन. याच्यामध्ये सगळं आलंच, पण महत्त्वाचं म्हणजे एआयचा वापर करून आणि व्हॉट्सॲपचा वापर करून शक्यतो नागरिकांना, ग्रामस्थांना जिल्हा परिषदेमध्ये चक्रा मारायची वेळ येऊ नये या अनुषंगाने आमचं नियोजन राहणार आहे. दुसरा विषय जो आहे तो आरोग्याच्या बाबतीत. आपल्याला कल्पना आहे की आरोग्य सेवा जी आहे ती आपण प्रत्येक गावात पोहोचवण्याचा निर्णय घेतला होता, त्याचं नियोजन झालं होतं. परंतु आता आपण संकल्प करतोय की ज्या गावांमध्ये आरोग्य सुविधा स्थायी पद्धतीने उपलब्ध नाहीये अशा गावांमध्ये दर महिन्याला एक सर्वरोग निदान शिबिराचा कॅम्प आवर्जून आपण घ्यायचा. त्याच्यानंतर पर्यटन विकासाच्या बाबतीत आपल्या ग्रामीण पर्यटनाचा विषय अजून चांगल्या पद्धतीने हाताळत आपण निर्णय घेतोय की या माध्यमातून जे ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य आपल्या जिल्ह्यातले ठिकाण आहेत त्याचा विकास करायचा, जेणेकरून तिथे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, स्थानिकांना उद्योग व्यवसाय करता येतील आणि आपल्या अर्थकारणाला अजून चालना मिळेल. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये बचत गट जे आहेत त्यांना अजून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि जे उत्पादन त्यांचं असतं महिला बचत गटाच्या माध्यमातून झालेलं उत्पादन त्याला हक्काचं व्यासपीठ, बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि त्या पूर्ण मार्केटिंगच्या प्रक्रियेमध्ये हँडहोल्डिंग करण्याचा देखील आम्ही निश्चय केलेला आहे.
सौर ऊर्जेवर आधारित आपल्याला छोटे का असेना वीज निर्मिती प्रकल्प घ्यायचे, जेणेकरून ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची जी काही वीज बिलाची देणी असतात ती प्रलंबित राहू नये. वीज जनरेट करून पथदिवे असतील ग्रामपंचायतीचे किंवा ग्रामपंचायतीचं ऑफिस असेल, गरज पडली तर शाळेची इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट, हे सगळं सोलरचे पॅनल लावून ग्रामपंचायतीच्या मालकीचे प्रकल्प करून त्यांचं वीज बिल शून्य करायचं, असा एक आम्ही निश्चय केलेला आहे. त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत अद्ययावत शिक्षण, याचा अर्थ बेसिकली असा झाला की नवीन जी आपली शिक्षण प्रणाली आहे NEP जी आहे, त्या नवीन पॉलिसीप्रमाणे आपण अभियान राबवणार आहोत आणि प्रत्येक शाळा डिजिटल, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावातली शाळा डिजिटल करण्यावरती आपला भर राहील. याच्यासाठी CSRचा मोठ्या प्रमाणात आपण वापर करणार आहोत. सोलर आणि विंडचे मोठे प्रकल्प आपल्या जिल्ह्यात आहेत आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून CSR घेऊन आपली जी काही शिक्षणाशी संबंधित जी यंत्रणा आहे ती बळकट आणि अद्ययावत करायचं आपण ठरवलंय. रोजगाराची संधी, आता आपल्याला माहिती आहे की प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक होतीये, तर त्या गुंतवणुकीच्या बरोबर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परंतु त्यासाठी प्रशिक्षित आपल्याला लोकांची गरज आहे. योग्य प्रशिक्षण देण्यावरती आपण भर द्यायचं ठरवलंय आणि नवीन उद्योग MIDCच्या माध्यमातून आणत असताना जिल्हा परिषद देखील ग्रामीण भागात उद्योग आणण्यासाठी आवर्जून प्रयत्न करणार आहे. पुढचा विषय आहे तो शेळीपालनाचा. शेळीपालनाच्या बाबतीमध्ये आपण एक वेगळं अभियान राबवायचं ठरवलंय. शेळीपालनातून आर्थिक क्रांती आपण म्हणतोय. उस्मानाबादी शेळी आणि ह्या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून खास करून आर्थिक दुर्बल जे आहेत त्यांना समृद्ध करण्याची योजना आहे. एंड टू एंड म्हणजे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज करून बऱ्याच दिवसापासून आपल्या मनामध्ये जे प्रकल्प आहेत ते आता कार्यान्वित करायचं आम्ही ठरवलंय. गाव तिथे पक्के रस्ते, शेत रस्ता, पानंद रस्ता आणि गाव अंतर्गत रस्ते हे व्यवस्थित करणं, सुधारणा करणं किंवा नव्याने करणं, याच्यावरती देखील आपला भर राहणार आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी पुरवठा योजना. आपल्याला कल्पना आहे की आपल्या जिल्ह्यात आणि देशात अनेक गावांमध्ये योजनाचं काम अपूर्ण आहे वेगवेगळ्या कारणामुळे. युद्ध पातळीवरती लक्ष देऊन या ज्या अर्धवट पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या पूर्ण करणं, त्याच्यामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करणं, याच्यावरती देखील भर द्यायचा आपण ठरवलं. तर आपल्या प्रेस कॉन्फरन्सचा पहिला मुद्दा हा आहे की महायुती वचननामाच्या माध्यमातून या 10 मुद्द्यांच्या बाबतीत आपल्या धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या जनतेला शब्द देते की पुढचे 5 वर्ष याच्यावरती फोकस करून, जसं आम्ही नगर परिषदला ठरवलंय 100 दिवसाचा प्रोग्राम आदरणीय देवेंद्रजीने जे आपल्या राज्य स्तरावरती केलंय ते आपल्या जिल्ह्याच्या स्तरावरती देखील त्याचं अनुकरण करायचं आणि प्रशासन जे आहे ते पारदर्शक करायचं. लोकांना काय चाललंय हे व्यवस्थित आपल्या मोबाईलवरती कळावं, याची आम्ही आवर्जून सोय करणार आहे. कुठले रस्तेची कामं घेतली गेली आहेत, कुठली विकास कामं हातात घेतली आहेत, मग त्याच्या दर्जाच्या बाबतीत काही अडचण असेल तर लोकांना त्याची तक्रार करता येईल, त्याची दुरुस्ती करता येऊ शकेल. असं पारदर्शक प्रशासन राबवण्याच्या बाबतीतला आमचा निर्णय आहे आणि जनतेला आम्हाला या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून शब्द द्यायचा आहे की येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही हे सर्व आवर्जून आपल्या समोर एक एक गोष्ट करू आणि दाखवू. हे मला आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ते प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे या विषयावरती. आणि मग त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे, माझी विनंती आहे की दोन्ही विषय हे आपण इंडिपेंडेंटली घ्यावे, कारण दोन्ही विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. वेळेच्या अभावे मी काल काही प्रेस घेऊ शकलो नव्हतो, त्यामुळे आज मी हे मांडतो. काय म्हटलं? सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर आपली ग्रामपंचायतीची इमारत किंवा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ज्या इमारती आहेत त्याच्यावरती रूफटॉप सोलर, आणि जिथे शक्य असेल, जिथे जागा उपलब्ध असेल, खास करून समजा गायरान जागा उपलब्ध आहे, तर
त्याला बऱ्यापैकी पैसे जे आहेत ते कर्ज स्वरूपामध्ये कमी व्याज दरावरती मिळतात. शासनाच्या योजना आहेत आणि आपण काही प्रमाणामध्ये त्यांना अनुदान उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे जसं आपण सोलर पंपच्या बाबतीत करतो. सोलर पंपची योजना कशी आहे की स्वतःचे समजा 25,000 रुपये, पंपची कॉस्ट किती असते, मे बी 3 लाख असेल. बाकीचे पैसे जे आहेत ते अशा पद्धतीने रेस होतात की शेवटी तो पूर्ण विषय फायनान्शियली वायबल राहतो. म्हणजे अर्थकारणाचा विचार केला तर तो प्रकल्प तोट्यात जात नाही. हो, बरोबर. नाही, त्या बाबतीतच मुद्दा मी काय म्हटलंय, गावोगावी अपूर्ण असलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करणार. बेसिकली आम्ही या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांना बोललेलो आहोत. त्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारबरोबर संबंधित मंत्र्यांवर चर्चा केली आणि साधारण 15,000 कोटी रुपये हे आपल्याला पुढच्या नजीकच्या काळात अपेक्षित आहेत या योजना ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. आपल्याला म्हणजे ते राज्याला म्हणतात. आपण सध्या जिल्हा परिषदच्या शाळांचं बोलतोय. त्याच्यामध्ये CSRचा वापर करून, खास करून आपल्याकडे ज्या विंडमिल आणि सोलरचे आहेत प्रोजेक्ट आहेत त्या कंपन्यांकडनं CSR उपलब्ध करून घेऊन ही योजना आपण राबवायचं ठरवलं. हो, उमेद मॉनच्या बाबतीत तर आपलं स्पष्ट आहे की तुळजापूरला जिल्हा परिषदेची जागा आहे त्या जागेवरती आपण भव्य असं उमेद मॉल करणार आहोत. आणि अशा ठिकाणी जिथे लोकांचा वावर आहे, येणारे भाविक येता जाता ज्या रस्त्यावरती आहे अशा ठिकाणी करणार आपण. शक्यतो कार पार्किंग किंवा मेन रोडवरती ते नियोजितच आहे. आपलं उत्पन्न वाढीसाठी कसं आहे, कळंब असेल, तुळजापूर असेल असे ठिकाणी प्रचंड जागा उपलब्ध आहे. त्याचे BOT प्रपोजल्स हे आपण आधी केले होते, आता ऍक्च्युली कार्यान्वित करू. हो, नाही, मी एक विषय सांगितला आपल्याला की जी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे, म्हणजे आता तुळजापूर शहरामध्ये पण जिल्हा परिषदच्या मालकीची जागा उपलब्ध आहे, किंवा कळंबमध्ये बघितलं, तुळजापूरमध्ये बघितलं तर जिथे आपल्या पंचायत समितीचं कार्यालय आहे त्याला लागून भरपूर जागा उपलब्ध आहे. तर त्याचं रिडेव्हलपमेंट करणं हा विषय नक्की आपण हाती घेणार आहोत. आणि संबंधित मंत्री महोदय जयकुमारजी गोरे यांच्याबरोबर याविषयी चर्चा आधी झालेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण तो विषय निश्चित हातावरती घेऊ आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून तरी किमान आपण सुरुवात करू. मी आपल्याला सांगितलं ना की अद्ययावत शिक्षण आता येणाऱ्या काळामध्ये आपण एक ठरवलंय की रोबोच्या माध्यमातून AIचा वापर करून सध्या त्याच्यावरती काम चालू आहे. शिक्षक जसा असतो तसा रोबो असेल आणि एखादा अटेंडंट असेल. म्हणजे रोबोला तुम्ही प्रत्यक्षात एखादा क्लास झाला की प्रश्न विचारू शकाल, म्हणजे विद्यार्थी प्रश्न विचारू शकतील आणि रोबो त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर देईल. तर आपण त्याचं ट्रायल पुढच्या प्रॉब्ली महिन्याभरामध्ये घेण्याचं ठरवलंय. त्याच्यावरती काम करणाऱ्या कंपनीने एक बेसिक ट्रायल दिलंय. त्याच्यामध्ये मी काही सुधारणा सुचवल्यात. त्या एकदा झाल्या की मग प्रत्यक्षात एक पायलट प्रोजेक्ट छोटा योग्य आहे का नाही आपण बघू. योग्य वाटलं तर मग पुढे नेता येईल. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मध्यंतरी CBE चालू केलं होतं, परंतु बाहेरच्या संस्थेकडून दबाव आल्यानंतर बंद पडली. मी आपल्याला NEPचा विषय सांगितला. जी नवीन आपली एज्युकेशन पॉलिसी आहे त्याचा आपण योग्य जिथे जे अभिप्रेत आहे NEP मध्ये त्याचं ते आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शाळांमध्ये आणणार आहे. आणि अद्ययावत मी शब्द का वापरला, कारण टेक्नॉलॉजी जी आहे ती टेक्नॉलॉजी आता खूप उपलब्ध आहे. प्रगत आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचा वापर आपण आपल्या इथे करू.
फार खर्चिक नाहीये. हा थोडासा भाऊ होतो खर्चिक आहे म्हणून, पण तसं काही नाहीये. आम्ही त्या बाबतीमध्ये योग्य ते काम ऑलरेडी केलंय. त्याचं म्हणजे काय कार्यान्वित करायचं म्हटलं तर एक पायलट करू. आधी पायलट करून मग पुढे जाऊ. हो. नाही, अपेक्षित काय आहे आता तुम्हाला उदाहरण देतो. वेगवेगळे सॉफ्टवेअर आपण वापरतोय, तंत्रज्ञानाचा वापर आपण करतोय, परंतु पारदर्शकता म्हणावी तेवढी अजून नाहीये. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. रस्त्यावरती खड्डा, आपण इंग्रजीमध्ये पॉटहोल म्हणतो. तर पॉटहोलच्या बाबतीमध्ये एक सॉफ्टवेअर तयार केले पीडब्ल्यूडीने. म्हणजे आपल्याला पीडब्ल्यूडीच्या कुठल्याही रस्त्यावरती महाराष्ट्रात कुठेही जर खड्डा दिसला तर तुम्ही तिथे थांबून जर फोटो काढला आणि त्या ॲपवरती टाकला तर खरं तर त्याच्यावरती ऍक्शन होणं अपेक्षित आहे. पण अडचण अशी आहे की लोकांना माहितीच नाही असं सॉफ्टवेअर आहे. आणि पीडब्ल्यूडी वाल्यांना दाखवा म्हटलं तर ते सुरू करायचा प्रयत्न करतात पण सुरू होत नाही. तर हे आपल्याला बदलायचं आहे. अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, परंतु लोकांना त्याचं ज्ञान नसल्यामुळे त्याच्यामध्ये हालचाल जास्त होत नाही. तसंच असणार आहे. म्हणजे प्रशासनाची, समजा मी एखादा तिथे अधिकारी कर्मचारी आहे, ते आपण नाही मी काय म्हणतोय, नाही आपण ते इफेक्टिव्ह करणार. लोक अशा विषयाकडे कधी गांभीर्याने बघतील जेव्हा तुम्ही तक्रार केल्यावरती काहीतरी उपयोग होत असेल तर. म्हणजे तुम्ही माझी तक्रार केली आणि प्रशासनाने माझ्यावरती कारवाई केली, तुम्हाला त्याची मदत झाली, तुम्ही 10 लोकांना सांगणार ना. मग तुम्हाला मदत झाली म्हणून अजून बाकीचे लोक पण त्याचा वापर करतील असं अपेक्षित आहे. माझी विनंती काय आहे, ह्याच्या बारकाव्यामध्ये आपण थोडं नंतर जाऊ. मी आपल्याला ब्रॉडली सांगितलं, धोरणात्मक काय करणार आहे ते सांगितलं, पण त्याचे बारकावे आपण नंतर गेलेलं जास्त बरं त्याच्यामध्ये. आता मलाही लगेच ऑफहँड तुम्हाला नाही सांगता येणार, पण परत म्हणजे महिन्याभरानंतर आपण जाऊ डिटेलमध्ये. हो, नाही तर कालच बावनकुळे साहेब आले होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आपले शेत रस्ते, पानंद रस्ते याची अडवणूक वगैरे कुठे झाली असेल ते आता एक समिती गठीत करणार आहेत. संबंधित जे आमदार आहेत त्यांना त्या समितीचे ते अध्यक्ष करणार आहेत आणि बरेचसे अधिकार त्यांना देणार आहेत. उगाचच कोणी जर रस्ते अडवत असेल किंवा अशा जर तत्सम गोष्टी असतील तर त्या समितीला अधिकार द्यायचं ठरवलंय. आणि प्रचंड प्रमाणामध्ये लोकांच्या तक्रारी आहेत ज्या प्रलंबित आहेत त्या मार्गी लागतील जर अशी एम्पॉवर्ड कमिटी, अशी समिती जर त्यांनी दिली तर उपयोग होणार आहे. ठीक आहे, हा विषय जर साधारण आपला झाला असेल तर पुढच्या मुद्द्यावरती आपण जाऊया. विनंती हीच आहे की 2 वेगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस झाल्यात असं आपण समजावं. ठीक आहे, ही प्रेस कॉन्फरन्स काल झाली होती, आता आजची प्रेस कॉन्फरन्स घेतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्रामध्ये अर्थसंकल्प जो आहे तो आपल्या पार्लमेंटमध्ये काय म्हणतात, नाही बजेट सादर झालं. म्हणजे आपल्या अर्थमंत्री जे आहेत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आपलं बजेट मांडलं आणि बजेटमध्ये तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळे विषय आलेले आहेत. आता बऱ्याच वेळेस काय होतं की बजेटचं आपलं तसं काही नातं आहे असं वाटत नाही. यावेळेसचं बजेट जे आहे ते महाराष्ट्रासाठी आणि आपल्या धाराशिवसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की एकतर केंद्राकडनं आपल्याला टॅक्सच्या रूपाने राज्य म्हणून जे पैसे मिळत असतात त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. टक्केवारी वाढली आहे आणि टक्केवारी वाढल्यामुळे आपल्याला साधारण 98,000 ऑलमोस्ट 1 लाख कोटी रुपये आपल्याला उपलब्ध होणार आहेत. ते 1 लाख कोटी आपल्याला जे उपलब्ध होणार आहेत त्याच्यामुळे स्वाभाविकच आहे की आपल्या जिल्ह्याला देखील येणारे जे काही पैसे असतात त्याच्यामध्ये वृद्धी होणार आहे. हा एक पहिला मुद्दा आपल्या समोर मांडायचा होता. दुसरा मुद्दा असा आहे की इन्फ्रास्ट्रक्चरवरती
12 लाख कोटी रुपये खर्च करण्याचं देखील अनाऊन्समेंट झालेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये देखील रस्ते, पाणी, वीज हे जे इन्फ्रास्ट्रक्चरल विषय आहेत त्याला अधिकचे पैसे उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. बाकी वेगवेगळे विषय जे सांगितले त्याचा थेट फरक आपल्याला पडणार आहे. आता महिलांचं हॉस्टेल, वसतिगृह हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये करायचं ठरलंय. त्याची फायनल प्रिंट आपल्याला येणार आहे. म्हणजे स्वाभाविकपणे आपल्या जिल्ह्यात देखील महिलांचं, मुलींचं हॉस्टेल जे आहे हे चांगलं येणाऱ्या काळात होईल. त्याच पद्धतीने SHE नावाचा एक विषय घेतलाय. म्हणजे बचत गटाचे जे वेगवेगळे महिला काम करतात, एंटरप्रेन्योर्स जे आहेत, तर त्यांना जसं महाराष्ट्रात उमेद मॉल हा कॉन्सेप्ट होता, उमेद मॉलच्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाच्या अनुषंगाने एक वेगळा मॉल करायचं ठरलंय. त्याचा आपल्याला फायदा काय होणार, तर आपला उमेद मॉल जिल्ह्याचा, राज्यातल्या योजनेचा हा होतोय तुळजापूरला. आणि केंद्र सरकारची जी योजना आहे SHE नावाची जी योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला धाराशिवला एक वेगळा मॉल मिळणार आहे. म्हणजे एकच्या ठिकाणी 2 मॉल आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत. महिला बचत गट जे काही उत्पादन करतात ते विकण्याच्या अनुषंगाने एक अतिशय महत्वाचं व्यासपीठ आणि बाजारपेठ आपल्याला त्यामुळे उपलब्ध होणार आहे. तर याच्या व्यतिरिक्त बजेटमध्ये जे मुद्दे मांडले गेलेत त्याचा थेट आपल्याला फायदा कसा होणार आहे हे मला आपल्यासमोर नमूद करायचं होतं. त्यातला एक विषय असा आहे की नळदुर्गला आपला जो किल्ला आहे, आपला किल्ला आणि त्या परिसरामध्ये आपण एक निर्णय घेतला होता की पर्यटनावरती आधारित आपण विद्यापीठ करायचं ठरवलं होतं. 500 एकरवरती विद्यापीठ करायचं. आणि या बाबतीमध्ये मुंबईत गेल्या महिन्यात आपण बैठक घेतली होती. बैठकीला खंदारे नावाचे आपले प्रधान सचिव आहेत, ते पर्यटन विभागाचे आहेत आणि पुरातत्व विभागाचे, सांस्कृतिक कार्य विभागाचे देखील काही संबंधित अधिकारी त्या बैठकीला होते. ते आपलं नियोजन चालू होतं आणि त्या नियोजनाच्या बरोबरीने आता बजेटच्या भाषणामध्ये आपल्या वित्तमंत्री आहेत त्यांनी एक वेगळा विषय मांडलाय. तो म्हणजे देशामध्ये 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप्स करायचे. युनिव्हर्सिटी टाउनशिप म्हणजे कदाचित आपल्याला विद्यापीठ टाउनशिपला काय म्हणायचं, वसाहत. एक्झॅक्ट ट्रान्सलेशन म्हणजे वसाहत असतं. परदेशामध्ये विद्यापीठाचे छोटे शहर असतात. तर ती संकल्पना मांडण्यात आलेली आहे. आता आपण काय म्हणतोय की आपल्या देशामध्ये पर्यटन विद्यापीठ नाहीये. पहिलं पर्यटन विद्यापीठ जे आहे ते आपल्याला नळदुर्गला करायचंय आणि तेही किल्ल्याच्या परिसरामध्ये. म्हणजे जिथे पर्यटन, लाईव्ह पर्यटन आहे, म्हणजे आपण बघू शकतो पर्यटन, तिथे पर्यटक येतात, तिथे इतिहास समोर दिसतो, तिथे निसर्ग आहे, अशा ठिकाणी आपण जे आधी नियोजन केलं होतं ते आता या युनिव्हर्सिटी टाउनशिपच्या कॉन्सेप्टमध्ये आपण पुढे जायचं ठरवलं. संबंधित जे सचिव आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि आपला प्राथमिक अहवाल सेंट्रल टुरिझम युनिव्हर्सिटी टाउनशिप असा आपण अहवाल जो आहे तो आता हाती घेतलेला आहे. हे तुमच्यासमोर सांगण्याचं कारण काय की जे आपण नियोजित केलं होतं त्यातला एक महत्वाचा अंग आपल्याला पुढे नेता येतोय या बजेटमध्ये सांगितलेल्या योजनांच्यामुळे. आणि आपलं नीती आयोगाची मदत घेऊन हा प्रकल्प जो आहे तो निश्चितपणे आपल्याला पुढे नेता येईल. त्याचं नियोजन आपण करणार आहोत. हे आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत मांडायचं होतं आपण युनिव्हर्सिटी टाउनशिपचा विषय. दुसरा मुद्दा काय की याच बजेटमध्ये जे लाईव्ह एक्सकवेशन म्हणजे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जे उत्खनन केलं जातं आणि उत्खननाचं काम चालू असताना जर पर्यटकांना ते बघता आलं, अभ्यासकांना बघता आलं, म्हणजे खाली उत्खननाचं काम चालू आहे, वरती गॅलरी आहे, त्या गॅलरीमध्ये बसून किंवा उभं राहून मला जर प्रत्यक्षात पुरातत्व विभाग करत असलेलं उत्खनन बघता आलं तर त्याला आपण लाईव्ह आर्किओलॉजिकल डिग म्हणतो. असा प्रकार वडनगर जे आहे मोदी साहेबांचं जन्मगाव, तिथे 1 एकरवरती असा एक प्रकल्प राबवला जातो. आणि तुम्हाला सांगताना मनापासून आनंद वाटतो की तसाच प्रकल्प आपल्या तेरमध्ये आपण राबवायला सुरुवात केली आहे. त्याला 12-13 कोटी रुपये मंजूर आहेत. कोट टेकडीला आपण हे करायचं ठरवलं होतं.
त्याची काही थोडीशी लिगल प्रक्रिया आता सध्या चालू आहे. पण त्या कोट टेकडीला जे लाईव्ह आर्किओलॉजिकल डिग होता त्याच अनुषंगाने काल म्हणजे परवाच्या दिवशी आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी हा मुद्दा पुढे घेतलाय की लाईव्ह आर्किओलॉजिकल डिगचे 15 ठिकाणं जे आहेत ते पूर्ण आपल्या देशामध्ये ते हाती घेणार आहेत, त्याचं डेव्हलपमेंट. आणि तुम्हाला हे माहिती आहे की तुळजापूर तेर हा आवर्जून आपण एक पूर्ण कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता घेतलाय. 1.5 कोटी भाविक जेव्हा तुळजापूरला येतात त्यांना तेरचं एवढं माहिती नसतं. तेरचं महत्व हे लाईव्ह आर्किओलॉजिकल डिग म्हटलं की तेच पर्यटक जे भाविक आहेत ते पर्यटक म्हणून अभ्यासक म्हणून तेरला येतील आणि तत्सम प्रकारची डेव्हलपमेंट करण्याच्या अनुषंगाने हा देखील एक महत्वाचा विषय जो बजेटचा आहे, परंतु थेट त्याचा फायदा आपल्या धाराशिवला होणार आहे. कारण त्या प्रकल्पावरती आपलं काम ऑलरेडी सुरू होतं, हे देखील मला आपल्याला सांगायचं होतं. तसेच अजून 2 मुद्दे आहेत आपल्या भागाशी संबंधित. त्यातला उस्मानाबादी शेळीचा विषय जे मी आधीच्या हा मुद्दा तुम्हाला मांडला. तर या बजेटमध्ये आपण उस्मानाबादी शेळीचं ब्रीडिंग म्हणजे त्याचं पालन काय ब्रीडिंगला काय म्हणायचं वंशावळ ब्रीडिंग म्हणजे नाही नाही शेळी पालन म्हणजे काय असतं. एकदा ते काही महिन्याची शेळी जी आहे ती मी तुमच्याकडे देऊ शकतो पाळा म्हणून. पण हे ब्रीडिंग आणि रेअरिंग असं 2 गोष्टी असतात. आता ब्रीडिंग आणि रेअरिंग दोन्हीसाठी आता आपल्या बजेटमध्ये वेगळी प्रोव्हिजन द्यायचं ठरलंय. प्रजनन आणि पालन. तर याच्या बाबतीमध्ये आपल्याला केंद्र सरकारच्या या बजेटच्या माध्यमातून एक वेगळी आर्थिक मदत मिळणार आहे, कॅपिटल इन्सेंटिव्ह मिळणार आहे. आणि त्याच्याच बरोबरीने जो पशुवैद्यकीय दवाखाना आहे आणि पशुवैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी आता संधी जी आहे ती ओपन केलेली आहे. तर उस्मानाबादी शेळी हा मुद्दा जो अनेक दिवसांपासून आपल्याला एका अर्थाने पुढे न्यायचा होता, परंतु म्हणाव्या तशा योजना नव्हत्या. तर आता आपल्याला या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योजना उपलब्ध होणार आहे. अजून एक मुद्दा मांडण्यासारखा आहे तो म्हणजे टेम्पल टाउनचा. जिथे मंदिर आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात, अशा टेम्पल टाउनचं मंदिर असलेल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याची योजना देखील या बजेटमध्ये घेतली. त्यामुळे तुळजापूरला आपण जे काही आता 2000 कोटीची कामं करतोय त्यात जर काही चुकून काही राहिलं असलं तर या केंद्र सरकारच्या योजनेचा जोड मिळणार. मी वारंवार हे सांगतोय की आता आपलं फोकस जो आहे 3 विषयावरती आहे आपला जिल्हा म्हणून. एक म्हणजे शाश्वत पाणी, अधिकचं पाणी कसं मिळेल आणि पाणी मिळाल्यामुळे बागायती क्षेत्र कसं वाढेल, शेतीचं उत्पन्न कसं वाढेल, हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे आपल्याकडे उद्योग आणणं. मग ते कदाचित कृषी मालावरती प्रक्रिया करणारे उद्योग असतील किंवा इतर उद्योग असतील, टेक्निकल टेक्सटाईल आहे, MSME आहे किंवा आपला फटाका उद्योग आहे, त्याच्यामध्ये प्रगती करणं. आणि तिसरा मुद्दा म्हणजे पर्यटन. मग ते धार्मिक असेल, ऐतिहासिक असेल किंवा निसर्गरम्य ठिकाणच्या इथलं पर्यटन, आपलं रामलिंगचं अभयारण्य आहे, असे वेगवेगळे विषय जे आहेत त्यातनं आपल्या जिल्ह्यातल्या लोकांचं उत्पन्न वाढवणं. मग तुम्ही त्याला दरडोई उत्पन्न म्हणा किंवा गरीबातल्या गरीब कुटुंबाला आता महिन्याला जे पैसे मिळतात त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ करणं, या हेतूने हे सर्व प्रकल्प आपण कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सरकार केंद्रातलं राज्यातलं आपलं असल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने यश मिळते, हे देखील आपल्या समोर मला नम्रपणे नमूद करायचं. आताच्या मुद्द्यांवरती काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे. रामलिंगचं पहिलं 6 कोटीचा विषय जो आहे या DPC मध्ये आपण घेतलेला आहे. त्याची टेंडरिंग प्रोसेस जी आहे आचारसंहिता संपल्यानंतर लगेच सुरू होईल. 666 असे 18 कोटीचे आपण 3 टप्प्यात 18 कोटी उपलब्ध करून देतो. कशाचं म्हटलं? हो हो. नाही शासकीय योजना ज्या आहेत
म्हणजे अगदी शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान, महिन्याला मिळणारं सन्मान योजनेमधून मिळणारं अनुदान असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जे तुम्हाला पीक विमा मिळतो, पीक विम्याचे पैसे नुकसान झाल्यानं नुकसान भरपाई मिळते किंवा एखादं नैसर्गिक आपत्तीनंतर अनुदान मिळतं किंवा रेट स्टेबिलाइज करण्यासाठी जो फरक असतो किमतीमध्ये तो जे दिला जातो ही मदत तर आपल्याला मिळतेच. पण आता सरकारचा फोकस जो आहे तो मेकॅनायझेशनवरती आहे, फार्म मेकॅनायझेशन, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आता ड्रोनचा वापर, एआयचा वापर, या गोष्टी त्याचा फायदा झालेलाच आहे आपल्याला. अजून तुम्हाला प्रकट स्वरूपामध्ये पुढच्या काळात दिसेल नक्की, कारण त्याच्याबद्दलचं नियोजन चांगलं झालेलं आहे. शेतरस्ते ही योजना जी आहे ती शेवटी केंद्र सरकारच आपल्याला पैसे देतं बरेचसे, आणि त्या माध्यमातून राबवतो आपण. मध्यंतरी भक्ती मार्ग जो आहे तो एक सुलभ मार्ग केला होता. हो, तो मार्ग परत आपण नवीन हा मार्ग करणार, एक कोटी जो सिविक मार्ग करणार. नाही 300 कोटी साधारण खर्च करून तेर तुळजापूर या रस्त्याचं आपण काम सुरू केलंय, त्याचं बोलतोय मी. म्हणजे 20-25 मिनिटांमध्ये तुळजापूरून तेरला जातं हे काम. मला वाटतं अजून एक वर्षभरात संपून जाईल. पूर्ण सिमेंट रस्ता आहे. आणि आपलं पालखी मार्ग जो आहे तो वेगळा विषय. आपली पालखी काकांची जी पंढरपूरला जाते तो एक वेगळा विषय घेतो आपण. आता शेळीचं कसं आहे, आम्ही खूप त्याच्यावरती काम केलंय, काही गोष्टी आमच्या मनामध्ये स्पष्ट आहेत. फक्त एवढंच आहे की शासकीय योजना स्पेशल अशी नव्हती. आता आपल्याला या माध्यमातून केंद्राचीच मदत डायरेक्ट मिळणार. मला ते फायनल पॉईंट नाही सांगता येणार. तुम्ही नंतर एक्सप्लेन करा, तज्ञांबरोबर बसू आपण. ठीक आहे.